मित्रांनो हे बघा, कारगिल वॉर मेमोरियल. अंगावर काटा येतो. किती लोकांनी बलिदान दिले. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम सोनमर्ग. आम्ही इथे स्टे घेतला होता मागे, तुम्ही बघू शकता. आणि स्टे ओके होता, एवढा खास नव्हता, पण ठीक आहे. हे बघा, अशा ठिकाणी आहे ना असं चालतं. तुम्हाला दरवेळेस प्रत्येक वेळेस कम्फर्ट नाही भेटत. सो तुम्ही बाहेर आलात ॲडव्हेंचर करायला, तर लाईफमध्ये थोडी ॲडव्हेंचर पाहिजे, नाही तर मग काय उपयोग तुमच्या लाईफला. आणि आम्ही आहे आत्ता सोनमर्गमध्ये. इथून जाणारे टुवर्ड्स कारगिल. आज कारगिलला, बहुतेक कारगिलला स्टे असेल. कारगिल किंवा थोडंफार पुढं आम्ही जाऊ, कारण आपल्याला आहे ना पुढे जाऊन लेहमध्ये 2 दिवस थांबायचं आहे. कारण पुढे जर लडाखला जायचं असेल तर मग ॲक्च्युली बॉडी थोडी ॲक्लेमटाईज पाहिजे, नाही तर मग काय तिकडे गेलं ना खूप प्रॉब्लेम होईल. श्वास वगैरे येणार नाही, प्रॉब्लेम येतील खूप. सो त्यामुळे आपण आज कारगिलच्या थोडंसं पुढं जाऊ आणि तिकडून पुढे मग लडाख, लेहला. आणि आमच्या रूमच्या जो बाजूला व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो. एवढा सुंदर व्ह्यू आहे ना की तुम्हाला काय सांगू. माझे ना ॲक्च्युली काय म्हणतो आपण, डोकं काम करत नाही आहे, एवढा सुंदर व्ह्यू आहे. तिकडे मागे आमचं होमस्टे आणि प्लस त्याच्याबरोबर ऑपोजिट नदी वाहते, सिंध नदी. तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, सिंध नदी वाहते इथून. सो तुम्हाला ती दाखवतो, तुम्ही बघा. ही बघा व्ह्यू. आवाज आहे का? आवाज. बेस्ट थेरपी आहे, बेस्ट थेरपी आहे. केवढं सुंदर आहे यार हे सगळं, केवढं सुंदर आहे. गौमाता गुड मॉर्निंग. ऊन आलंय, उन्हाची किरणं आलीत आणि सर्दी झाली आहे थोडी. सुंदर अशा गारव्यामध्ये कवळ्या उन्हाचा अनुभव घेतोय आम्ही. कवळ्या उन्हाचा अनुभव. आणि ही तर सर्दी काहीच नाही आहे, अजून वरती आपल्याला जायचं आहे. एक्स्ट्रीम सर्दी असेल तिकडं ॲक्च्युली -5, 6, अगदी 10, 13 पण जातं. सो एक्सपिरियन्स खूप खतरनाक असणार आहे का नाही. 0 डिग्री पॉईंटला आपल्याला जाणार आहे, तेव्हा आपल्याला अनुभव येईल की काय थंडी असते. आत्ता माझ्या मते इथं असेल आता 3-4 असेल, 3-4च्या दरम्यान असेल. ह्याच्यातच एवढी थोडी थंडी वाजते गुलाबी याची. कवळ्या उन्हामुळे ती अजून जरा अनुभवायला मजा येते. हो. ओल्ड NH1 म्हणजे सोनमर्ग टनल बनायच्या आधी हा रोड बनला, म्हणजे हा रोड होता. या रोड थ्रू तुम्हाला जायला लागायचं. आत्ता सोनमर्गचं टनल बनलाय. पण इकडे व्ह्यूज लय भारी. इथं व्ह्यू मस्त आहे, काय सुंदर व्ह्यू आहे. टनल मध्ये काय दिसणार तुला? काय दिसत नाही, पण टनलमुळे सगळा व्ह्यू ब्लॉक होतो, आहे का नाही. हे बघ इकडे ती मगाची नदी कशी दिसत होती. मित्रांनो हे बघा बर्फ. वा वा वा. बहुतेक काल रात्री स्नो वगैरे पडला असणार आहे, कारण लांबनं आम्ही बघितलं तर एवढं नव्हतं. काय सुंदर झालंय राव.
चला. तिकडे जागा आहे का? इकडे इकडे घ्या तिकडे नका घेऊ. घ्या इकडे. हां चला. हे असं जाम काय झाले का कळ नाही. चेकपोस्ट असेल पुढे, नाही तर आर्मी वरडायला लागले रॉंग साईडने गेलं. दोन्ही साईडनी ट्रक वगैरे गाड्या आल्या असणार. मित्रांनो, ही गाडी अडकली आहे, आर्मीची गाडी आहे, BSFची. तर आमची गाडी ॲक्च्युली मागे घेतोय आम्ही, कारण ही गाडी निघेल. ते थोडे काय माहिती आहे का, डबल लेन झालंय, त्यामुळे इथं ट्रॅफिक लागलंय. बघा लांब लांबपर्यंत ट्रॅफिक आहे, पाहू शकता तुम्ही. बघा यांचं पण ट्रॅफिक, यांचं पण ट्रॅफिक लागलंय. बिचाऱ्यांना जाता पण येईना. छोटीशी जागा आहे, हळू 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 करून चालले. ओ येऊ द्या. निघाली फायनली गाडी इथनं. आता थोडंफार क्लिअर होईल ट्रॅफिक. येऊ द्या पुढे. हे ट्रक साईडला थांबलेत म्हणून जाम झालंय, नाही तर काय गरज नव्हती जाम व्हायची. हळू घ्या, इथे शेळी आहे. हॅलो. हे बघा रायडर्स चाललेत लडाखला. काय सुंदर आहे सगळं. वा वा वा. खाली बघा किती छान आहे. बहुतेक तिकडे आर्मीचा बेस कॅम्प आहे वाटतं. किती सुंदर आहे यार हे. तिकडे अमरनाथचे कॅम्प आहेत का ते सगळे? हां, अमरनाथ बेस कॅम्प असतो इथं. अच्छा, मग इथून पुढे अमरनाथची यात्रा चालू होती. तुझा फोन कुठे झाला का? देते ना मला. वा, गुगलला फोन करू. केवढं सुंदर छान आहे. आणि हे बघा वरती बर्फ आहे सगळं. अजून बहुतेक थोड्या वेळाने आम्हाला बर्फ चालू होईल. गाडी बघा आपली एकदम दिसते का नाही दानव. SUVचा एकच काय म्हणतो आपण प्लस पॉइंट आहे, जेवढी गाडी घाण होईल ना तेवढीच गाडी छान दिसते. SUVचा हा एक पॉइंट आहे. लागली भूक लागली चिडचिड करायला. लाडू द्या दादा, डिग्गाचा लाडू द्या, त्यांना तेवढाच आधार राहील. किती वेळा काढता तेच
किती खाल्ले तरी असं. फायनली आपण पोचलो आहोत जोजिला पासमध्ये. हे सगळं मागे बघा, पूर्णपणे बर्फ आहे आणि आत्ता इथं तर ऑक्सिजन आहे, इथं काही टेन्शन नाही. बाकी पुढं जाऊन बघू की ऑक्सिजन येतं नाही येत काय, तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करतो. आणि इथला जो टनलचा फोटो आहे, सॉरी पासचा, तो फोटो घेऊयात. बोर्ड आहे त्यांनी बनवला आहे, आपला फोटो घेऊ, थंबनेलसाठी घेऊयात. बघू शकता तुम्ही, आणि तो वितळत खाली आलाय. हे बघा, सर एंट्री करवाना पड़ेगा. गाड़ी का ये क्या नंबर एंट्री गाड़ी का UP7 है, बोलो ना हैरियर गाड़ी नंबर बोलो. MH12 MH12 VB VB. हाँ 8822 कौन सा गाड़ी है? हैरियर. 3 लोग हैं. थँक्यू. मित्रांनो हे बघा, कारगिल वॉर मेमोरियल. मित्रांनो इकडे येऊन थोडंसं इमोशनल फील होत आहे. हे बघा मागे बघा, जेवढे सुद्धा सोल्जर शहीद झाले होते ना, सगळ्यांना इथं आणलं होतं. सगळे थोडं इमोशनल होतं इथं येऊन, अंगावर काटा येतो. किती लोकांनी बलिदान दिलंय आपल्या देशासाठी. थँक्स टू इंडियन आर्मी, यांच्यामुळे आपण कुठल्याही राज्यात आहोत तिथं सेफ आहे, आणि हे आहे तरच आपण आहोत. सो स्पेशल थँक्स. मित्रांनो हे बघा, आपल्या भारताचा झेंडा, आणि इथून ठीक 10 किलोमीटरवरती पाकिस्तानची पाकिस्तान आणि इंडियाची बाउंड्री आहे. का एवढी सगळी लोक होती युद्धामध्ये, त्यांचं सगळ्यांचं तिथे लिस्टवर नाव दिलंय. नमस्कार मित्रांनो, आपण आज कारगिल मेमोरियलमध्ये आलेलो आहोत. इथे 1999 मध्ये कारगिल युद्धामध्ये 548 सैनिक जवान वीरगतीला पावले होते. त्यांच्या स्मरणार्थ हे कारगिल मेमोरियल बनवलेलं आहे. तर सुंदर असं कारगिल मेमोरियल आहे. इथं शेजारीच टायगर हिल वगैरे पॉईंट आहे. ते सर्व माहिती पण एकदम छान सांगतात. एकदा सर्वांनी या कारगिल मेमोरियलला व्हिजिट दिलीच पाहिजे. ही आपली बोफोर्स तोफ आहे. हे बघा, ही युद्धामध्ये हिने मोठं सहकार्य केलं होतं भारतीय जवानांना. हिच्याच जीवावर आपण पाकिस्तानचं 1999चं युद्ध जिंकलं होतं.
तिथे फोटो काढून आपण. मित्रांनो हे बघा, इथून पूर्ण कारगिल शहर दिसतंय. एवढं मोठं डोंगर आहे आणि त्याच्या खाली शहर आहे. काय खतरनाक दिसतंय बघा. वा, त्याच्यामधनं नदी वाहतीये. मित्रांनो हे बघा, माझा आवाज येतोय का नाही तुम्हाला माहित नाही. खालची जी आहे नदी आहे, नदीला पाणीच नाहीये काहीच. आणि बघा एकदम पूर्ण रेगिस्तान आहे, काहीच दिसत नाही पुढचं. म्हणजे ना माणूस दिसतोय ना माणसाची जात दिसते. हा, फायनली मी पोचलो आहे इकडे. या गावाचं नाव लमसायू म्हणून गाव आहे. इकडे आमचं होमस्टे. आलो थांबा, चहा आलाय आणि तो पिऊयात. इथं आम्ही पोचलो मगाशी आणि बॅग वगैरे सगळे ठेवलेत. दीदीला सांगितलं की चहा बनव म्हणून मस्त कडक, कारण दिवसभर थोडं थकलो आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला असेल मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण तुमच्या एक शेअरनी किंवा तुमच्या एक सबस्क्राईबनी मला मोटिवेशन भेटेल मला, जेणेकरून मी अजून तुमच्यासाठी कंटेंट बनवेल. आणि हा जो मागचा व्ह्यू आहे ना, मी तुम्हाला ह्यासाठी या पत्र्याच्या शेडमध्ये यासाठी शूट करतो आहे की तुम्ही ड्रोन शॉट वगैरे बघितले असेल या व्ह्यूचे, तर तुम्हाला सकाळी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेच तुम्हाला दाखवायचं आहे. सो त्यामुळे मी इथे पत्र्यामध्ये येऊन व्हिडिओ करतो आहे. चला बाय बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.